बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्या सुरुवात करूयात। शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचं 3D स्कॅनिंग करण्यात येणार आहे आणि यासाठी साई दर्शन व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलाय। साईबाबांचं मंदिर दुपारी 2:15 ते 4:30 वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद असेल। मकर संक्रांतीचा सण महिनाभरावर येऊन ठेपलाय, त्यामुळे बाजारात पांढऱ्या आणि काळ्या तिळाची मागणी वाढलेली आहे। मात्र किरकोळ बाजारात तिळाचे दर हे 170 ते 175 रुपये प्रति किलोवर पोहोचलेत। तिळाच्या दराच्या वाढत्या किमतीनं मकर संक्रांतीचा गोडवा हिरावला जाणार आहे। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे दर कमी झाले आहेत। मात्र फरसबी, काकडी, तोंडली आणि इतर फळभाज्यांच्या दरांमध्ये जवळपास दुप्पट वाढ होऊ लागली आहे। जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेमध्ये सोनं आणि चांदीच्या भावात चढ उतार पाहायला मिळत आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या चढ उतारामुळे चांदीच्या भावात 4,000ची घसरण होऊन चांदी 87,000वर आली आहे, तर सोन्याच्या भावात देखील 250 रुपयांची घसरण झाली आहे। ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्यासाठी महावितरणाकडून लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू करण्यात आलेली आहे। योजनेसाठी 31 मार्च नंतर सलग 3 वेळा ऑनलाईन बिल भरणा करणारे सर्व ग्राहक पात्र ठरणार आहेत। दिल्लीमध्ये 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे। या साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेचे हप्ते यापुढे देखील मिळत राहणार आहेत। तसंच एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत, असा लाडक्या भावाचा शब्द आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलं। शेतकऱ्यांना खतं, बी बियाणं आणि औषधांवरील जीएसटीतून आता दिलासा मिळणार आहे। केंद्र सरकारच्या जीएसटी परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली। शेतकऱ्यांकडून पुढील 5 वर्ष आपण विजेचं बिल घेणार नाही, असा शब्द देत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलंय। तसंच मागेल त्याला सौर पंप आम्ही देणार असून 3 महिन्यात जोडणी देऊ, असंही फडणवीस म्हटलंय। संपूर्ण कोकण किनारपट्टीवर असलेल्या गडकिल्ल्यांचं ऑडिट झालं पाहिजे, अशी मागणी कुडाळ मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत केली। मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन याबाबत आवश्यक ती सुरक्षितता लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन दिलं। भारतीय हवाई दलानं अग्निवीर वायू 2025 भरतीची अधिसूचना जारी केली आहे। अर्ज प्रक्रिया 7 जानेवारी 2025 ते 27 जानेवारी 2025 पर्यंत होणार आहे। उमेदवार विज्ञान शाखेतील आणि 12वी मध्ये किमान 50% गुण मिळवणं गरजेचं आहे। रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी भारतानं तयार केलेली वंदे भारत ट्रेन प्रचंड गाजली आहे, तर देशात आणखी 10 वंदे भारत स्लीपर कोचची निर्मिती सुरू होणार आहे। 200 वंदे भारत एक्सप्रेसचं टेंडर विविध टेक्नॉलॉजी पार्टनर्सना देण्यात आल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितलं। केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर लावलेले 20% शुल्क तातडीनं रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता आला पाहिजे, असं अजितदादांनी पत्रात म्हटलंय। नव्या वर्षात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडणार आहे। सर्व आघाडीच्या कंपन्यांनी उत्पादन वाढ आणि कस्टम ड्युटीची भरपाई करण्यासाठी वस्तूंच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे। या निर्णयामुळे नवीन वर्षात चहा पावडर, तेल आणि साबणापासून क्रीम पर्यंतच्या किमतींमध्ये 5 ते 20% वाढ होण्याची शक्यता आहे। आता एक मोठी बातमी, रोहित पाटील हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। नागपुरातील बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेण्यासाठी ते पोहोचलेत आणि त्यांच्यासह सलील देशमुख देखील अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले असल्याचं कळतंय। या क्षणाची मोठी घडामोड, रोहित पाटील हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर आज सकाळी साधारणतः 8 वाजताच्या दरम्यान जे आहे ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रतोद रोहित पाटील अजित पवार यांच्या बंगल्याला त्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या विजयगड बंगल्यावर भेटीसाठी आलेले आहेत आणि त्यांच्या मागोमाग जे आहे ते सलील देशमुख देखील पोहोचलेले आहेत। खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एका ह्याच्यात विलीन होईल अशी चर्चा होती आणि त्या पार्श्वभूमीवर 2 दिवस आधी जी आहे ती सतीश शिंदे यांनी अजितदादांची विजयगड इथं भेट घेतली होती आणि आज स्वतः रोहित पाटील अजित पवारांच्या भेटीसाठी जे आहे ते विजयगडवर आलेले आहेत। ज्यावेळी त्यांना या सगळ्या बाबतीत विचारलं तर त्यांनी काही विकास कामांच्या बाबतीत भेट घेत असल्याचं सांगितलं होतं। मात्र आता सकाळी रोहित पाटील विजयगड येथे अजित पवार यांना भेटायला आल्यानं नक्कीच आता राजकीय क्षेत्रामध्ये जे आहे ते चर्चा वितर्क लावायला सुरुवात झालेली आहे। आता ही भेट सुरू आहे, साधारणतः अर्धा तास झाले ही भेट सुरू आहे। ही भेट झाल्यानंतर ज्यावेळी रोहित पवार बाहेर येतील आणि या भेटीवर काय स्पष्टीकरण देतील हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच उदय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।
पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. पीओपीला काय पर्याय असू शकतो, पालिका कोणता पर्याय देऊ शकते याची चाचपणी करण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीनं हालचाली सुरू केल्या आहेत. या संदर्भात समितीनं पालिकेकडे पर्यायांची विचारणा केली असून त्याबाबत काय निर्णय होतो याकडे समितीचं लक्ष लागलंय. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या गृहप्रकल्पातील झोपडीधारकांच्या थकीत भाड्याच्या रकमेपोटी प्राधिकरणानं नोव्हेंबर अखेरपर्यंत बिल्डरांकडून 558 कोटी वसूल केलेत आणि यामुळे त्यांना ठरलेलं भाडं मिळणार आहे. एसआरए गृहप्रकल्पातील झोपडीधारकांच्या थकीत भाड्याच्या रकमेपोटी प्राधिकरणानं नोव्हेंबर अखेरपर्यंत बिल्डरांकडून 880 कोटी रुपयांपैकी 558 कोटी रुपये वसूल केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना ठरलेलं भाडं मिळणार आहे. मुंबई पालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये गेल्या आठवड्याभरापासून हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया बंद आहे. पुरवठादाराकडून शस्त्रक्रिया साहित्याचा पुरवठा बंद केल्यानं ही समस्या निर्माण झाली आणि गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्णाच्या कुटुंबियांना उपचारासाठी उशीर झाल्यास रुग्णाच्या हृदयाचे ठोके बंद होण्याची भीती वाटते. ठाणे जिल्हा ग्रामीण आणि शहरी विभागात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहीम राबवण्यात येते. अवघ्या 2 दिवसात 29 नव्या कुष्ठरोग रुग्णांची नोंद झाली आणि यामध्ये वीटभट्टीसह ठाणे आणि कल्याण कारागृहातील बंदिवानांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य खात्यानं दिली आहे. ठाणे पालिकेकडून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची दुरुस्ती केली जाणार आहे. राज्य सरकारकडून 60 कोटींचा निधी मंजूर झाला असून पुढील आठवड्यात कामाला सुरुवात होणार आहे. हे काम करताना रुग्णांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही या दृष्टीनं काळजी घेतली जाणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं आहे. मध्य रेल्वेचे प्रवासी तिकीट काढण्यासाठी QR कोडला पसंती देत असल्याचं समोर आलंय. दररोज सरासरी 45,000 तिकीटं या प्रणालीद्वारे काढली जात आहेत. रेल्वेच्या 17 झोनमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. मीरा भाईंदर शहराची पाणी टंचाई लवकरच कायमची संपुष्टात येणार आहे. सूर्या धरणावर आधारित पाणी पुरवठा योजनेचं काम 60% पूर्ण झालं असून तो जुलै 2025 मध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. योजना कार्यान्वित झाल्यानंतर मीरा भाईंदर वासियांना 24 तास पाणी मिळणार आहे. पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकात MRVC प्रकल्पांतर्गत उन्नत डेक, सरकते जिने आणि लिफ्टसह इतर सोयी सुविधांचं काम प्रगतीपथावर आहे. हे काम येत्या 2 वर्षात पूर्ण करण्याचं लक्ष्य असल्याचं पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. नोव्हेंबरमध्ये मुंबई विमानतळावरून 47,70,000 लोकांनी विमान प्रवास करत एका नव्या उच्चांकाची नोंद केली आहे. यामध्ये 34 लाख लोकांनी देशांतर्गत मार्गावर प्रवास केला आहे तर 13,70,000 लोकांनी आंतरराष्ट्रीय मार्गावर प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनानं दिली आहे. मुंबईतील राडा रोडाची वाहतूक करून त्याची नवी मुंबई क्षेत्रामध्ये विल्हेवाट लावणाऱ्या डेब्रिज माफियांच्या विरोधात सिडकोनं कारवाई केली आहे. या अंतर्गत बुधवारी 2 डंपर जप्त करण्यात आलेत. या प्रकरणी उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये झालेल्या 17 फ्लेमिंगोंच्या मृत्यूनंतर चर्चेमध्ये आलेल्या पाम बीच मार्गावरील नेरूळ येथील DPS फ्लेमिंगो तलाव आता संरक्षित क्षेत्र म्हणून जतन केलं जाणार आहे. याच शहरातील पर्यावरण प्रेमींनी स्वागत केलंय. ॲप आधारित कॅब चालकांसाठी केंद्रानं मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे पण त्याची अंमलबजावणी केली जात नाहीये आणि त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या प्रकरणातील याचिकेची दखल घेत हायकोर्टानं राज्य, केंद्र सरकार आणि अन्य प्रतिवाद्यांना नोटीस पाठवली आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता सध्या वाईट ते अतिवाईट श्रेणीमध्ये आहे. थंड हवेमध्ये प्रदूषकं साचून राहत आहेत. समीर ॲपच्या नोंदीनुसार गुरुवारी मुंबईची हवा मध्यम श्रेणीमध्ये नोंदली गेली असली तरी मुंबईतील बहुतांश केंद्रावर वाईट हवेची नोंद झाली आहे. बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास पालिका प्रशासनानं नकार दर्शवल्यामुळे बेस्ट कामगार सेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडं घातलंय. फडणवीस यांनी बेस्ट वाचवण्यासाठी पुढाकार घेऊन बेस्ट महाव्यवस्थापक, पालिका आयुक्त आणि कामगार संघटनेची संयुक्त बैठक बोलवावी अशी मागणी कामगार सेनेनं फडणवीसांना पत्र पाठवून केली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कुडाळ एसटी आगाराच्या चालकाचा उद्धटपणा एका प्रवाशानंच व्हिडिओच्या माध्यमातून उजेडात आणलाय. त्या चालकाच्या विरोधात त्या प्रवाशानं कुडाळ आगार व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार केली असून त्या उद्धट चालकावर कारवाईची मागणी केली आहे. सोलापूरच्या कुंभारी गावात 7 ते 8 अज्ञातांनी एसटी बसची तोडफोड केली आहे. चालक आणि प्रवाशांना खाली उतरवून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत बस फोडली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात संबंधित प्रवाशांना अक्कलकोटकडे पाठवून दिला. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पाटोदा परिसरात एका टेम्पोमध्ये गुरांना निर्दयीपणे कोंबून त्यांना नेण्यात येत होतं. पोलिसांनी या टेम्पोतून 5 जनावरांची सुटका केली आहे. या प्रकरणी 3 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. केंद्र सरकारनं कांद्यावर लागू केलेले 20% निर्यात शुल्क रद्द करावे यासाठी संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लासलगावला कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले. यावेळी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणाविरोधात कांदा उत्पादक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
जळगाव जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढल्यानं केळी पिकावर त्याचा परिणाम जाणवू लागलाय. वाढत्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोग पडत असल्यानं शेतकऱ्यांसमोर पुन्हा आर्थिक संकट येऊन ठेपलंय. केळीच्या उत्पादनासाठी लागलेला खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे ऑल इंडिया दलित पॅन्थरच्या वतीनं अमित शहांविरोधात आंदोलन करण्यात आलं. अमित शहा यांनी लोकसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. राज्यात अंगणवाडी सेविकांना रब्बी हंगामासाठी ई पीक पाहणी कामाची अतिरिक्त जबाबदारी न देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी अंगणवाडी सेविका यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. जलजीवन मिशन योजना 2024 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट केंद्र शासनानं दिलं होतं. रायगड जिल्ह्यामध्ये 1400 गावात 1200 योजना मंजूर असून 1200 कोटी खर्च करून जलजीवन मिशन योजना राबवण्यात येत आहेत. मात्र जलजीवन योजनेची कामं अद्यापही अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे 2024 ही डेडलाईन जिल्ह्यामध्ये हुकणार आहे. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.